बनाळी जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू भगिनींना शिवसेना विधानसभा प्रमुख या नात्याने मी महादेव इंगळ्यांचा सर्वांना जय महाराष्ट्र। आज प्रचाराची सांगता होत असताना आज आम्ही पूर्ण बनाळी जिल्हा परिषद गटामध्ये फिरत होतो। त्यामध्ये बनाळी पंचायत समिती गटामध्ये फिरत होतो, येळवी पंचायत समिती गटामध्ये फिरत होतो। तसं प्रामुख्याने जर आज बघायला गेलो, आम्ही जे वाड्या वस्त्यावर गेलो, आज तिथं रस्त्यांची फार दुर्दैवी अवस्था आहे। म्हणजे इथला जिल्हा परिषद सदस्य असो, सभापती पद होतं तरी त्या माणसाने इथं रस्ता केलेला नाही। लोकांची शाळा आज बघितल्या तर शाळा आज एवढ्या शाळांचे पत्रेसुद्धा शाळांना बसवले नाहीत। उदाहरणार्थ वायपळमध्ये शाळेच्या यांना पत्रे नाहीत शाळेला, मराठी शाळांना। परत बाथरूमची सोय नाही मुलींना। परत म्हणजे असे भरपूर हे आहेत की म्हणजे मुलांसाठी म्हणजे हात धुण्यासाठी व्यवस्थित वॉश बेसिन वगैरे नाही आहेत। तर ज्या मूलभूत हे आहेत, आता वायपळसारख्या गावामध्ये जवळजवळ 1000च्या वरती जर्सी गाय आणि पशुपालन आहे, तर तिथं साधा पशुवैद्यकीय दवाखाना नाही। म्हणजे याची खंत वाटते। एवढी मोठी गावं, एवढी मोठ्या वस्त्या, एवढी जनावरे आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं सुखसुविधा मिळत नाही। आज आम्ही जे पाहणी करत होतो, प्रत्येक गाव वाईज आमचे 3-3, 4-4 दौरे झाले, तर प्रत्येक गावामध्ये आम्हाला भरपूर अडचणी दिसून आल्या। त्या अशा आल्या की म्हणजे काही कामं नाही आहेत लोकांचे। म्हणजे लाईटचे प्रॉब्लेम आहेत, टी सी तर ह्यांना महिना 15-15 दिवस मिळत नाही। मी परवा येळवीमध्ये एका दिवसामध्ये 2 टी बसवून दिले आणि टी बरोबर तिथल्या ज्या जुन्या फिजा वगैरे असतील त्यासुद्धा लोकांना आम्ही बदलून दिल्या। म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, ही प्रचाराची सांगता होत आहे, परंतु इथला जो म्हणजे जी समस्या आहे ते त्या जो निवडून येणारा प्रतिनिधी होते आजपर्यंत, त्यांना कुणालाही सर्वसामान्य जनतेशी काही घेणं देणं नव्हतं। फक्त कामं करायचे, नैसर्गिक पद्धतीने कामे करायची, पैसे कमवायचे आणि तोच पैसा इलेक्शनमध्ये वापरायचा। आज आम्हाला असं कळतंय की बऱ्याच ठिकाणी मंदिराला 1-1 लाख रुपये माणसं द्यायला लागलेत। काय लोकांना मतदारांना 2-2 हजार रुपये द्यायला लागलेत। ते कोणत्या बेसिसवर द्यायला लागलेत? मतदारांनी जागा व्हावं, त्यांच्याकडनं जेवढा मिळतोय तेवढा पैसा घ्यावा आणि मतदान काम करणारा कामाच्या माणसाला त्यांनी मतदान करावं, असं मी आवाहन करतो। आज तसं बघायला गेलं तर बनाळीसारखं आज बनशंकरीच्या दारामध्ये आम्ही मुलाखत देतोय। आज बनशंकरीचं मंदिर क वर्गामध्ये आहे, परंतु आमच्या जे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई आहेत, म्हणजे बनशंकरीच्या अंगणामध्ये मी असं जाहीर हे करतो की बनशंकरी मंदिराला आमच्या पर्यटन मंत्री शंभूराजेंना आणून इथले जे काय समस्या आहेत, जेवढं जास्त सुखसुविधा उपलब्ध करता येईल तेवढ्या उपलब्ध करून देण्याची हमी मी देतो। तसेच आज ज्या जिल्हा परिषद मराठी शाळा आहेत त्या पूर्ण मराठी शाळा आपले सांगली जिल्ह्याचे आता जे CO होते जुने, आता ते पुण्याला कलेक्टर झाले, जितेंद्र डुडी साहेब, त्यांनी जी संकल्पना राबवली मॉडेल स्कूल आम्ही पूर्ण परत एकदा आम्ही चालू करणार आहोत। मॉडेल स्कूलमध्ये पूर्ण शाळा आम्ही डिजिटल करू, मुलींसाठी स्वच्छ सुंदर बाथरूमाची सोय करू आणि महाराष्ट्र शासनाचा जो स्वच्छ शाळा सुंदर शाळा माझी शाळा जो आता कॅम्पिंग चालू आहे, जो आणि त्याचा जो बक्षीस आहे कमीत कमी 1 कोटी रुपये, स्वच्छ म्हणजे माझी सुंदर शाळा, या पद्धतीने आम्ही बनाळी जिल्हा परिषद गटातील शाळा आम्ही सहभागी करून घेऊ। त्याच पद्धतीनं पानंद रस्ते आमचे भरत शेठ गोगावले रोजगार हमी मंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेततळे असतील, विहिरी असतील, परत पानंद रस्ते असतील, हे आम्ही कामे करू। आज तसं बघायला गेलं तर मी आज येळवीमध्ये नुलकी वस्ती असेल, इकडं सावंत वस्ती असेल बनाळीमध्ये, परत औंढीमध्ये असेल, लोहगावमध्ये तर एवढी वाईट परिस्थिती आहे की त्या कोळीकर वस्तीला MSCBची लाईटसुद्धा पोचली नाही। म्हणजे हे काय चाललं आहे प्रकार? लोकांना म्हणजे किती तुम्ही निवडून यायचं, 2000 द्यायचं, मतदान करून घ्यायचं आणि कामं मात्र काय करायचं आहेत? ह्या इथल्या जे एक्झिस्टिंग जे लोक होती त्यांना तुमच्या प्रश्नाशी काही घेणं देणं नाही। त्यांना त्या एका DPमध्ये किती फिजा असते, किती TC कशा मिळतो हे सुद्धा माहीत नाही, कारण काच त्यांची कधी उतरतच नाही। आणि संध्याकाळची परिस्थिती सगळ्यात जाणकार लोकांना माहिती आहे की संध्याकाळी काय चालतं त्यांचं, ते रात्रीच खेळ चाले, या पद्धतीनं या बनाळी जिल्हा परिषद गटामध्ये आज त्यांचं काम चालू आहे। मतदारांना मी असं आवाहन करतो की तुमची शाळेची मुलं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की शिक्षण ही वाघिणीचं दूध, म्हणजे मुळात मराठी शाळाच आपल्या इथं कमकुवत झालेल्या आहेत। माझं मूळ टार्गेट आहे की मराठी शाळा इथल्या सुधारल्या पाहिजेत, कारण मी सुद्धा बनाळी मधला विद्यार्थी आहे, बनशंकरी हायस्कूलचा विद्यार्थी आहे मी।
तर माझं म्हणजे इथं सगळं गेलेलं आहे, म्हणजे माझे बरेचसे क्लासमेट आहेत तिथं. तर मी आज एवढा बनाळीचा स्वच्छ सुंदर परिसर इथं जास्तीत जास्त आम्ही सुखसुविधा उपलब्ध करून देऊ. तसेच लोकांच्या शेतकऱ्यांसाठी जे प्रश्न असतील, महाडीबीटीच्या ज्या काही योजना असतील त्या आम्ही मंजूर करू. म्हैसाळचे जे काही प्रॉब्लेम असतील गुलाबराव पाटलांच्या, म्हणजे तसं बघायला गेलं जे आता जी कामं चालू आहेत ते शिवसेनेच्या मंत्र्यांच्या माध्यमातूनच चालू आहेत. तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो, उमदीमध्ये जी MIDC झाली ती म्हणजे जे काम चालू होणार आहे ते उदय सामंत साहेब यांच्या माध्यमातून. शंभूराजे देसाई पर्यटन मंत्री आहेत, बनशंकरी देवी मंदिर क वर्गात आहे. आता आम्ही वायपळचं पण नाथ मंदिर आम्ही क वर्गामध्ये घेण्यास आम्ही हे करणार आहे. आणि जो निगडीचा दर्गा आहे दाऊल मलिकचा, तो सुद्धा आम्ही क वर्गामध्ये समाविष्ट करणार आहे. म्हणजे आम्ही सगळ्या समाजाला घेऊन जाणारी लोक आहेत. जातीपातीचं कुठलंही राजकारण न करता सर्व समाजाला घेऊन जाणारे लोक आहेत आणि आमच्या पाठीशी राहायचे आहे. आता प्रतापसिंह सरनाईक परिवहन मंत्री, MH59 असेल, RTO ऑफिस असेल आणि मुलांच्या शाळेसाठी ज्या जाणाऱ्या जास्तीत जास्त बस आहेत त्यासुद्धा आम्ही ती मागणी करणार आहे. आता बरेचसे आपले ST मध्ये काय लोक आहेत त्यांचे बरेचसे प्रॉब्लेम आहेत, ते पण आम्ही परिवहन मंत्री त्यांच्या माध्यमातून आम्ही सोडवणार आहोत. आज जत नगरपालिकेचे आमचे शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब